नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या MA मराठी भाग 2 या वर्गासाठीच्या नेमलेल्या अर्वाचीन साहित्य कृतींचा अभ्यास या अभ्यासपत्रिकेतील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील लिखित शेठजी प्रताप या खंडकाव्याच्या अनुषंगाने मागील 3 व्हिडिओंच्या मध्ये आपण कविता या साहित्य प्रकाराचे स्वरूप आणि विशेष यांचा सविस्तर असा परामर्श घेतला. आजच्या या तासिकेमध्ये खंडकाव्य म्हणजे नेमकं काय, खंडकाव्याचे ठळक विशेष कोणते हे आपण जाणून घेणार आहोत. मित्रहो, संस्कृतमधील विदग्ध महाकाव्यांच्या तुलनेनं लहान असलेल्या सलग स्वतंत्र काव्यांना खंडकाव्य असं म्हणत असत. विश्वनाथाने खंडकाव्यम महाकाव्यशैक देशानुसारीच अशी व्याख्या आपल्या साहित्य दर्पण या ग्रंथामध्ये केलेली आहे. महाकाव्याचा खंड अथवा तुकडा असा खंड या शब्दाचा अर्थ घेतलेला पाहावयास मिळतो. महाकाव्याचे गुणधर्म असलेले आणि त्याचा एक भाग शोभेल असे काव्य ते खंडकाव्य असं देखील त्याच्या बाबतीत म्हणता येईल. हकी तोडमल मात्र याला स्वतंत्र आणि स्वयंपूर्ण असा काव्यप्रकार मानतात. त्यांच्या मते विदग्ध महाकाव्यातील काही गुण खंडकाव्यामध्ये असू शकते, नाही असं नाही, परंतु मानवी जीवनाचे भव्योदात्त दर्शन घडवणाऱ्या महान काव्याच्या तुलनेनं जीवनाच्या एका विशिष्ट अंगाचे अथवा खंडाचे दर्शन घडवणारे जे काव्य असते ते खंडकाव्य होय. मग त्यांनी केलेली जी काही सविस्तर अशी व्याख्या आहे ती आपण अभ्यासूया. ते पुढे असं म्हणतात की मानवी जीवनाच्या कोणत्याही एका विशिष्ट मर्यादित अंगाचे वस्तुनिष्ठ रसोत्कट दर्शन घडवणारे पद्यरूप कथाकाव्य म्हणजे खंडकाव्य होय. आता ह्या खंडकाव्याचं नेमकं स्वरूप कसं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. आपल्याला कथा, कादंबरी, नाटक ह्या सगळ्याच वाङ्मय प्रकारांचे ठळक विशेष आतापर्यंत ज्ञात झालेले आहेतच. मग नाटक आणि कादंबरीप्रमाणेच खंडकाव्यामधून देखील एक गोष्ट सांगितलेली असते. म्हणजे पात्रांच्या जीवनावर आधारलेल्या या गोष्टीमध्ये कथा कादंबरीप्रमाणेच घटना प्रसंगांची कलात्मक अशी गुंफण असते. खंडकाव्यात भावनोत्कट घटना प्रसंग, पात्रांच्या मनातील विचार विकार यांचा उत्तम मेळ घालून त्या कथेमध्ये काव्यमयता आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. येथे पात्रांच्या भावनाविष्काराला खूप काही महत्त्व दिलेलं असतं. त्यामुळे काही खंडकाव्यांच्या मध्ये घटना प्रसंगांना गौण स्थान प्राप्त झालेलं पाहावयास मिळतं. खंडकाव्यामध्ये काय असतं नेमकं, तर खंडकाव्यात कवी जीवनामध्ये आढळलेले जे काही भावसत्य असतं ते प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो. कादंबरीमध्ये आपल्याला माहिती आहे लेखक हा कथा सांगत असतो आणि जो रसिक वाचक असतो ती कथा मूकपणे वाचत असतो. त्यानंतर काव्यामध्ये कवी हा कथा गात असतो आणि रसिक जो असतो तो काव्य मनातल्या मनामध्ये म्हणत असतो किंवा गात असतो असं आपल्याला म्हणता येईल. आता नाटक आणि खंडकाव्य यांच्यामधला सहसंबंध जो आहे तो आपण समजावून घेऊया. ज्याप्रमाणे नाटक हे प्रेक्षणीय असतं त्याप्रमाणे खंडकाव्य हे श्रवणीय असतं. नाटकातील संवाद रचना ह्या अभिनय आणि संघर्षाला पोषक असतात. त्याचप्रमाणे खंडकाव्यातील पद्यरचना ह्या नादयुक्त, लयबद्ध आणि भावपोषक असावी लागते असं बासी मर्ढेकर
यांनी म्हटलेलं आहे. भावकाव्याचा आणि खंडकाव्याचा सहसंबंध जेव्हा आपण बघतो त्यावेळेस असं लक्षात येतं की आत्मनिष्ठ भावकाव्य किंवा भावगीत हा कवी मनाचा आविष्कार आहे. खंडकाव्यामध्ये कवी मनाने कथेतील अनेक पात्रे किंवा व्यक्तीच्या मनाने केलेला आविष्कार पाहावयास मिळतो. आणि हा जो आविष्कार असतो तो अत्यंत वस्तुनिष्ठ असा असतो. भावगीतातील आविष्कार हा स्वमनाचा आहे. मात्र खंडकाव्यामध्ये स्वेतर मने ही महत्त्वाची असतात किंवा ती महत्त्वाची ठरतात. सरळ वाढणाऱ्या झाडासारखा भावकाव्याचा भावनाविष्कार असतो, तर डेरेदार पसरणाऱ्या वृक्षासारखा भावाविष्कार हा खंडकाव्याचा असतो. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर लघुकथा आणि खंडकाव्याचा जेव्हा आपण स्वतंत्र विचार करतो तेव्हा लघुकथा आणि खंडकाव्य हे स्वतंत्र असे कलाप्रकार असल्यामुळे दोघांची कार्यक्षेत्रे ही वेगवेगळी आहेत. लघुकथेतील भावनात्मकता ही सौम्य स्वरूपाची असते. खंडकाव्यातील भावनेला पद्यरचनेमुळे जी एक संगीताची साथ मिळते ती लघुकथेमधील भावनेला मिळत नाही. आणि मग लघुकथेमध्ये व्यापक जीवन दर्शनामुळे त्या ज्या भावना असतात त्या गहिऱ्या होतात. खंडकाव्यात त्या रसिक मनात रसनिष्पत्ती करतात आणि मग काव्याच्या शेवटी भावजागृतीला एक पूर्णविराम मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा ललित साहित्य आणि खंडकाव्याचा आपण विचार करतो त्यावेळेस ललित वाङ्मयामधून रसात्मक असं जीवनदर्शन त्या ठिकाणी घडत असतं. ललित वाङ्मय हे रसशून्य कधीच नसतं. त्यामुळे खंडकाव्य या ललित वाङ्मय प्रकाराचा रसात्मक जीवनदर्शन हा प्राण आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खंडकाव्याची काही उदाहरणं मी आपल्यासमोर ठेवेन. चंद्रशेखर शिवराम गोरे यांचे किस्मतपूरचा जमीनदार, खरं म्हटलं तर 1936 मध्ये लिहिलेलं हे ग्रामीण असं खंडकाव्य आहे. त्यानंतर कवी विनायक दामोदर सावरकर यांचे कमला आणि गोमांतक हे खंडकाव्य असे. याशिवाय ममो कुंठे यांचं राजा शिवाजी हे एक गाजलेलं खंडकाव्य. वागो मायदेव यांचे गरिबांची गोष्ट, सुधा, एकनाथ. याशिवाय कविश्रेष्ठ कालिदास यांचे ऋतुसंहार आणि अत्यंत गाजलेलं मेघदूत. तसेच कवी जगन्नाथ पंडित यांचे गंगा लहरी, कैवर्य माधव जुलियन यांचं विरह तरंग आदी अत्यंत गाजलेली अशी खंडकाव्य म्हणता येतील. या सर्वच खंडकाव्यांच्या अभ्यासावरून आपल्याला सहज कल्पना येईल असे आणि समीक्षकांनी किंवा साहित्याच्या अभ्यासकांनी मांडलेले खंडकाव्याचे जे काही विशेष आहे ते विशेष आपण जाणून घेऊया. म्हणजे शेटजी प्रताप या खंडकाव्याचा अभ्यास करत असताना त्याला यातले कोणते विशेष लागू पडतात याचा देखील आपल्याला परामर्श घेता येईल. तर खंडकाव्याचे ठळक विशेषांच्यामध्ये पहिला विशेष असा आहे की खंडकाव्यामध्ये मानवी जीवनाच्या एखाद्या विशिष्ट अंगाचं जीवन दर्शन आढळतं. म्हणजे मानवी जीवनाचा एक विशिष्ट भाग त्या कवीने विचारात घेतलेला असतो आणि त्या अंगाने त्याने आपल्या ह्या काव्यामध्ये त्याचा संपूर्ण तो प्रवास मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो. दुसरं, खंडकाव्यात व्यक्तिदर्शन, कथानक, निवेदन, कथनात्मकता इत्यादी गोष्टी कथा, कादंबरी, नाटकातील गुणविशेषांसारख्याच पाहावयास मिळतात.
आणि हे अगदी खरं आहे. जे आपण कथेचे आणि कादंबरीचे महत्त्वाचे घटक मानतो, त्यातले हे काही घटक आपल्याला खऱ्या अर्थाने खंडकाव्यामध्ये देखील प्रत्ययास येतात. तिसरा जो विशेष आहे, तो खंडकाव्यात भावनिष्ठ निवेदन असते. भावनात्मकतेला प्राधान्य देऊन इतर गुणांचा भावपोषक असा विस्तार केलेला असतो. चौथं जे वैशिष्ट्य आहे, कवीला भावनाविष्कारासाठी गद्यापेक्षा पद्य हे प्रभावी आणि अनुकूल वाटत असतं आणि म्हणूनच मग तो गद्यापेक्षा पद्याची म्हणजेच खंडकाव्याची निवड आपल्या अनुभव दर्शनासाठी किंवा स्वतःला व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी तो हे माध्यम स्वीकारत असतो किंवा त्याचा वापर करत असतो. पाचवा जो विशेष आहे, खंडकाव्यात अनेक व्यक्तींच्या भावनांचा आविष्कार होत असतो. त्यामुळे त्यामध्ये वस्तुनिष्ठता येते. आणि शेवटचा एक विशेष म्हणता येईल. खरं म्हटलं तर जेव्हा आपण खंडकाव्य वाचतो त्यावेळेस इतरही अनेक काही त्याचे विशेष आपल्याला जाणू शकतात. तर कथा आणि दीर्घता हे खंडकाव्याचे ठळक विशेष आपल्याला म्हणता येतील. खंडकाव्याच्या अनुषंगाने मला ह.की. तोडमल यांचं मत खूप महत्त्वाचं वाटतं. अभ्यासाअंती ते असं नमूद करतात की कथाकाव्य हा सनातन असा काव्यप्रकार आहे. वीरयुगामध्ये सर्व भाषांत बॅलड्स अर्थात कथाकाव्ये होती आणि मग त्याचेच उत्क्रांत स्वरूप एपिक होय. अनेकांनी अनेक पिढ्या रचलेली पोवाडे वजा वीरकाव्य एकत्र करून त्यातून व्यासांसारख्या महर्षींनी आर्ष महाकाव्ये सिद्ध केली. आणि मग पुढचा काळ जो सरंजामशाहीचा या युगामध्ये विदग्ध महाकाव्यांचा उदय झालेला पाहावयास मिळतो. याबरोबरच तुरळक अशी खंडकाव्यांची निर्मिती देखील त्या काळी होत होती. आजच्या लोकशाहीच्या युगात मात्र महाकाव्य मागे पडली आणि महाकाव्यांची काही वैशिष्ट्ये आणि कालमानानुसार काही नवी वैशिष्ट्ये मिळून खंडकाव्य हा काव्यप्रकार फोफावला. खंडकाव्यांना भविष्य आहे की नाही हा प्रश्न विवाद्य वाटला तरी इतर काव्य प्रकारांच्या पेक्षा त्याला जास्त सनातन असा पूर्व इतिहास आहे. कथाकाव्य म्हणून त्याला स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झालेले आहे. आता ह.की. तोडमल यांच्या विचारातील लोकशाहीच्या युगामध्ये महाकाव्य मागे पडली हे वास्तव आहे आणि काही अंशी आपण म्हणूया की महाकाव्यांची जागा ही खंडकाव्याने घेतलेली आहे. पण जेव्हा आपण स्वातंत्र्योत्तर काळ किंवा साठोत्तरी काळ किंवा नवोदोत्तरी काळाचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला हे खंडकाव्याचं प्रमाण देखील कमी झालेलं पाहावयास मिळतं. खरं तर एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण असा कवितेतला उपवाङ्मय प्रकार म्हणून जेव्हा आपण या खंडकाव्याकडे पाहतो त्यावेळेस आजकालच्या कवींनी नवकवींनी देखील खऱ्या अर्थाने या काव्यप्रकाराकडे वळणं हे गरजेचं आहे. आपल्या रचना ह्या खंडकाव्यातून कशा किंवा आपला विषय उच्चतम अशा आशयासह कसा मांडता येईल याचा प्रयत्न आजच्या काळातील कवींनी करायला हवा असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मित्रहो, दिनमित्रकार मुकुंदराव पाटील लिखित शेठजी प्रताप हे खंडकाव्य अभ्यासण्यापूर्वी खंडकाव्य म्हणजे नेमकं काय, त्याचे ठळक विशेष नेमके काय असतात याचा हा एक अल्पसा परिचय आपण करून घेतला. पुढच्या तासिकेला आपण दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचा परिचय करून घेणार आहोत आणि त्यानंतर प्रत्यक्ष शेठजी प्रताप या खंडकाव्याच्या
अध्ययनाला आणि आस्वादनाला आपण प्रारंभ करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.